शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि उद्ध्वस्त झालेली पिकं पाहून अमित ठाकरेही थेट शेतात पोहोचले। पण प्रश्न अजूनही तसाच, मदत कधी मिळणार? नमस्कार, मी श्रुती गिरम, आपण पाहतात महावृत्तांत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या। मोहोळ तालुक्यातील पापडी गावात बंडू भोसले यांची 5 एकर द्राक्ष बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। वर्षभराची मेहनत काही क्षणात मातीमोल झाली। पेरूच्या बागेलाही मोठा फटका बसला आहे। रमेश टेकडे आणि गणेश टेकडे यांच्या केळीच्या बागाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। 5 ते 10 एकरचं स्वप्न डोळ्यांसमोर कोसळलं। खंडाळी आणि पापडी परिसरातही हेच विदारक चित्र आहे। मका उत्पादक शेतकरीही मोठ्या संकटात सापडले आहेत। पण सगळ्यात मोठी वेदना म्हणजे अजूनही पंचनामे झालेले नाहीत। मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी हतबल झाले आहेत। दरम्यान अमित ठाकरे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे। अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी महावृत्तांत चॅनलला सबस्क्राईब करा।